नमस्कार. आज आपण शेअर सर्टिफिकेट या विषयावरती बोलत आहोत. शेअर सर्टिफिकेट ही खूप महत्त्वाची डॉक्युमेंट आहे, कारण शेअर सर्टिफिकेट हे टायटल ऑफ द फ्लॅट हे दाखवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असते. जेव्हा एखादी व्यक्ती फ्लॅट किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करते, जर ती प्रॉपर्टी जॉईंट नावाने खरेदी केली असेल, कारण आज प्रॉपर्टीचे भाव खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळं बरीचशी लोक हजबंड अँड वाईफ किंवा वडील आणि मुलगा या दोघांच्या नावाने एखादा फ्लॅट खरेदी करतात. सदर केसमध्ये जर पहिलं नाव ज्याचं ॲग्रीमेंटमध्ये आहे त्याचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये पहिलं आलं पाहिजे. दुसरा जो जॉईंट ओनर आहे त्याचं दुसरं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये आलं पाहिजे. या केसमध्ये शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करताना सोसायटीचे ऑफिस बिअररचा खूप महत्त्वाचा रोल असतो. कारण जर जॉईंट ओनर असेल तर जॉईंट नावाचे शेअर सर्टिफिकेट इश्यू केले पाहिजे. दोघांची नावं त्या शेअर सर्टिफिकेटमध्ये रिफ्लेक्ट झाली पाहिजेत, कारण जॉईंट ओनर आहेत हे शेअर सर्टिफिकेटवरतून पण खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणून शो केलं जातं. शेअर सर्टिफिकेट हे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. उद्या जर लॉस झालं डॉक्युमेंट सदर, तर त्या केसमध्ये खूप मोठी प्रोसिजर फॉलो करावं लागते. सर्टिफिकेट हरवलं तर तुम्हाला त्याची प्रथम FIR पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते. FIR नोंद केल्यानंतर तुम्हाला 15 दिवसाचं पेपर नोटीस द्यावी लागते. पेपर नोटीसमध्ये तुम्हाला क्लेम डिमांड करावे लागतात की सदर आमची शेअर सर्टिफिकेट हरवलेली आहे. कुणाचं काय ऑब्जेक्शन असेल, कुणाचा काय क्लेम असेल, तर तुम्ही 15 दिवसाच्या आत क्लेम दाखल करायचा डॉक्युमेंटसहित. जर त्या केसमध्ये जर कोणाचा क्लेम आला नाही तर कन्सर्न ॲडव्होकेट टायटल क्लिअरन्सची सर्टिफिकेट इश्यू करतो. त्यानंतर सदर सभासद हे सोसायटीला ॲप्रोच होऊन डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज करू शकतात.